उन्मेष पाटलांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटलांचा भाजपला रामराम। उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज नाही, माझ्या कामाची किंमत केली गेली नाही, मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकिटासाठी नव्हे, पक्ष प्रवेशावेळी उन्मेष पाटलांचं वक्तव्य। भाजपमध्ये बदलाचं नाही, बदल्याचं राजकारण, काहीही झालं तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, उन्मेष पाटलांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेंनी मला आधार दिला, उन्मेष पाटलांची भावना। उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय। भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया। तर निवडणूक ही युद्धभूमी आणि हे युद्ध आम्ही लढणार, स्मिता वाघ यांचं वक्तव्य। शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकर तर पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी। समोर कितीही तगडा उमेदवार असला तरी देखील लढणार आणि जिंकणार, ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा निर्धार। विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यालाच मतं देतील, ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारती कांबडी यांची प्रतिक्रिया। हातकणंगलेमधून राजू शेट्टींविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य, त्यामुळे माझा विजय नक्की, ठाकरे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा विश्वास। हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। मलकापूर शाहूवाडी परिसरामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा। भाजपमधून आलेल्या उन्मेष पाटलांना ठाकरे गटाकडून तिकीट नाही, जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी। जळगावमधून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच करण पवार यांचा विरोधकांवर निशाणा, समोरचं आव्हान मोठं, यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे, या समोर आपल्याला उभं राहायचंय, करण पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा कायम, सांगलीची जागा आमचीच, उद्धव ठाकरेंचा दावा। सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी या मागणीसाठी आमदार विश्वजित कदम ठाम, सांगलीचा उमेदवार काँग्रेसचा असेल, विश्वजित कदम यांना विश्वास। मुंबई उत्तर आणि वांद्रेच्या जागेबाबत मित्रपक्षाशी चर्चा सुरू, त्यांनी उमेदवार दिला नाही तर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरी आम्ही त्यांच्यावर बोलणार नाही, हुकुमशाही विरुद्ध आम्ही एकत्र आलो होतो, आज आमचं जमलं नाही पण भविष्यात जमणारच नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेऊ नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन। महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या वागणुकीला ठाकरे गटाचे नेते कारणीभूत असल्याचा त्यांचा ठाम समज, म्हणून कदाचित आंबेडकरांनी ठाकरे गटाविरोधात उमेदवार दिले असावेत, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती, काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्तावही दिल्लीला पाठवणार, काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत निर्णय। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, निवडणूक प्रचारामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप। ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट घडवून आणणार, पक्ष प्रवेशावेळी नावं घोषित करणार, उदय सामंतांचा गौप्यस्फोट। महायुतीमध्ये माधव पाटण, माळी, धनगर, वंजारी समाजाच्या नेत्यांची लोकसभेच्या उमेदवारीसाठी वर्णी, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, वंजारी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे तर माळी समाजाचे नेते छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजप जातीच्या आधारे उमेदवारी देत नाही, चांगला आणि निवडून येणारा उमेदवार देतो, पंकजा मुंडे सर्वसामान्यांसाठी तर भुजबळ आणि महादेव जानकर उपेक्षितांसाठी काम करतात, माधव पाटणवर भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया।
निवडणुका आल्या की काँग्रेस नेते म्हणतात भाजप निवडून आली की संविधान बदलणार, परंतु कुणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाचं खंडन. भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा तथ्यहीन. कामासाठी दिल्लीला गेलो होतो, एकनाथ खडसेंकडून स्पष्ट. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांची स्पर्धा. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार जे.पी. गावित आणि महायुतीच्या उमेदवार भारती पवारांनी घेतले शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद. तर शांतिगिरी महाराज स्वतः नाशिक लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारी. नाशिकमधील ठाकरे गटातील पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. ठाकरे गटाचे नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट. भेटीनंतर पुढचा निर्णय घेणार, करंजकर यांचं वक्तव्य. इंग्रजी बोलण्यावरून सुजय विखेंनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंचं प्रत्युत्तर. समोरचे उमेदवार सधन कुटुंबात जन्मलेले, त्यामुळे ते माझ्यासारख्या गरीब उमेदवारांची टिंगल करतायत. निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला. नांदेड हा काँग्रेसचा गड. काँग्रेसचे लोकसभा उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी सामान्य माणूस उभा. आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया. यंदाच्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. जेलमध्ये जावं लागलं तरी मागे हटणार नाही. आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर हल्लाबोल. बीडच्या राडी गावामध्ये मराठा बांधवांनी प्रीतम मुंडेंची गाडी अडवली. यावेळी मराठा बांधवांकडून प्रीतम मुंडे चले जावच्या घोषणा. पंकजा मुंडेंचा प्रचार करण्यासाठी प्रीतम मुंडे आल्या होत्या राडी गावात. वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.